वारकरी आध्यात्मिक सेवा मंच आणि जय हिंद युवा मंच संगमनेरच्या वतीनं इंदिरानगरमध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या शिष्या बहिणाबाई यांचं पुण्यस्मरण आणि स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा पारायण सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी प्रबोधनकार स्मिता गुणे यांचं आजची स्त्री या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं। महिला आणि पुरुषांनी परमेश्वराची भक्ती पूजा अवश्य करावी, मात्र तिला काही वेळेची मर्यादा असावी असं मनोगत यावेळी स्मिता गुणे यांनी व्यक्त केलं। माझी मातृभूमी परकीय इंग्रज बळकावणारे आणि मग माझा अध्यात्म असा असेल की ते जे इंग्रज माझ्या साम्राज्यावर चाल करून येत आहेत त्या इंग्रजांचा माझ्याकडे असल्या नसलेल्या पूर्ण क्षमतेने मी प्रतिकार करणार आहे आणि तेच माझा अध्यात्म असेल। आणि म्हणून रोज उठून झाशीच्या राणीने अध्यात्म असल्याप्रमाणेच तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं। तिच्या बरोबरीने झाशीच्या राणीने तुमच्या माझ्यासारख्या 40शी ओलांडलेल्या 40शीच्या आतल्याही आणि 40शी ओलांडलेल्या महिलांची फौज तयार केली की ती फौज अशी होती की ती नुसती तलवारबाजी करू शकणारी होती असं नाही, ती नुसती घोडेस्वारी करणारी होती असं नाही, तर त्या झाशीच्या राणीच्या फौजेतल्या महिला तोफा सुद्धा उडवू शकत होत्या। आणि ज्या वेळेला झाशीची राणी खाली उतरून गडावरून इंग्रजांशी लढत होती त्यावेळेला गडावरून तोफांचे गोळे उडवण्याचं काम पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया करत होत्या। वेगळं अध्यात्म काय असतं? रोज जपमाळ जपली म्हणजे अध्यात्म असतं का? अजिबात नाही। रोज देवाची पूजा 4-4 तास केली म्हणजे ते अध्यात्म होतं का? मुळीच नाही। घरात मुलं बाळांना स्वयंपाक वेळेवर न करून घालता, ऑफिसला वेळेवर न जाता जर तुम्ही उत्तम पद्धतीने खूप 2 तास आंघोळ करून जर जप करून वेगवेगळ्या घरांमधली गपचूप हळूच तोडून आणून फुलं जर त्याचा हार करून महादेवाला वाहत बसलात आणि घरी ऑफिसमध्ये जाऊन जर तुम्ही तुमच्या साहेबाला सांगितलं आज सोमवार होता, आज माझी महादेवाची मोठी पूजा होती त्यामुळे 11च्या ऐवजी 12 वाजले साहेब, घ्या ऍडजस्ट करून, तर हे अध्यात्म होईल का याचा विचार तुम्हीच करायला। या व्याख्यानाचा परिसरातील असंख्य महिलांनी लाभ घेतला, तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते स्मिता गुणे यांचा सत्कार करण्यात आला। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।